परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वंशी विभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्बफलादृष्टा पूर्णेदु सुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं विश्वमानन्दिवल्लभम् जा ठिकाणी मन जाय माझे त्या ठिकाणी निज रूप तुमचे मी ठेवितो मस्तक जा ठिकाणी तिथे श्री गुरु तुमचे चरण दोनी महायोग पीठे तटे वेदरथ्यं वरं पुण्डरीकाय दातु मुनिन्द्रये समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा भ्रुकुटी ढळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहरी तुझ वीण शंभो मज कोणतारी तुझ वीण शंभो मज शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो शिव गिरिजापति नमामि शंकर शिव शंकर शंभो हरि हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर
शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो टाळी 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 बंद पडू नका शिवशंकर शंभो शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिवहर शंकर शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिवहर शंकर भवानी शंकर शिवशंकर शंभो शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो अखिल गुणनिधान करुणा वरुणाघर भगवान शिवशंकराचा 11वा रुद्र वैष्णवातील वैष्णव थोर वैष्णव महान वैष्णव हनुमंतरायाच्या दरबारामध्ये आज 4 दिवस झाले कथा चालू आहे आणि त्या कथेच्या माध्यमातून तुम्ही आम्ही भगवान शिवशंकराच्या अवताराच्या कार्याबद्दल आढावा घेत आहोत. आढावा घेत असताना आजपर्यंत तुम्ही आम्ही काय काय बघितलं हे सगळ्याला माहिती आहे. मी काय डबल त्याच्यावरती परामर्श करणार नाही. कालपर्यंत आपण शिवविवाहाची सगळी यथोचित माहिती या ठिकाणी घेतली. भगवान शंकर पार्वती माता कैलासावरती आले. कैलासावरती आल्यानंतर नारदजी सांगतायत, नारदजी बोलतायत, विवाहयित्वा गिरिजां शंकरो लोकशंकरः गत्वा स्वपर्वतं ब्रह्मं किमकारसिद्धि तद्वद कथं हि तनयो जज्ञे शिवस्य परमात्मनः यदर्थमात्मा रामोऽपि समुवाह शिवां प्रभु. नारद महर्षी म्हणतात, भगवान शंकर आणि पार्वती माता हिमालयावरून लग्न समारंभ आटोपून आपापल्या स्वसदनी आले, कैलासाला आले. विवाहयित्वा गिरिजां शंकरो लोकशंकरः गत्वा स्वपर्वतम. स्वपर्वतम म्हणजे आपल्या स्वगृही आले. आल्यानंतर पुढं किती वर्ष तपश्चर्या केली. पुढं चालून त्यांच्या संसारामध्ये काय काय विघ्न आले. पुढं चालून त्यांच्या संसारामध्ये काय काय चांगल्या प्रकारच्या घटना घडल्या, काय काय वाईट प्रकारच्या घटना घडल्या.
ते आम्हाला एकदा प्रतिपादन करा. इकडे सूतजी शौनकादिकजीला सांगतात, हे शौनक हो. सूत उवाच इत्याकर्ण्यवचस्तस्य नारदस्य प्रजापतिः सुप्रसन्नमनाः स्मृत्वा शंकरं प्रत्युवाच. सांगितलं म्हणले इत्याकर्ण्य वचस्तस्य. सूतजी शौनकादिक ऋषीला सांगतायत, ओ शौनक हो, कान देऊन ऐका. ज्या वेळेला नारदजींचा आणि ब्रह्माजींचा संवाद चालू आहे, नारदजींचा ब्रह्माजींचा संवाद सूतजी शौनकादिक ऋषीला सांगतायत आणि सूतजीचा शौनकादिकांचा नारदांचा आणि ब्रह्मदेवाचा संवाद महेश महाराज हनुमान वाडीकर ग्रामस्थांना सांगतायत. हे ध्यानात घ्या. सांगत असताना ब्रह्मदेव पुन्हा नारदजीला सांगतात, ऐका नारदजी, तुम्ही प्रश्न चांगला केला की भगवान शंकराच्या आयुष्यामध्ये पुढं काय झालं ते प्रतिपादन. ब्रह्मोवाच चरितं शृणु वक्ष्यामि शशिमौलेस्तु नारद गुहजन्म कथां दिव्यां तारकासुरसद्वधम्. म्हटले भगवान शंकरांच्या आयुष्यामध्ये घटना घडल्या, भरपूर प्रकारच्या घडल्या, परंतु भगवान शंकरजींचा विवाह झाला. तो विवाह होण्यामागचं कारण काय आहे? विवाह होण्यामागचं कारण काय होतं? कशामुळं भगवान शंकराला विवाह करावा लागला? तुम्हाला ऐकू येतं ना व्यवस्थित? आज मैक बदललाय म्हणून थोडाफार आवाज काहीतरी मागं पुढे होत असेल, नाही ना? मग सांगा ना, शिवजींचा विवाह होण्यामागचं कारण काय होतं? वा, बाबांनी तिकडून दाजींनी काकांनी सांगितलं, म्हणले तारकासुराचा वध करायचा होता. होतं का तुमच्या ध्यानात? होता ना, सांगितल्यावर होत आहे की नाही? तारकासुराचा वध करायचा होता. तारकासुर सद्वधम, तारकासुराचा वध करण्याकरता विवाह. मग बरेच दिवस झाले, हजारो वर्ष भगवान शंकर तपश्चर्येत लीन होऊन जायचे. एक दिवस सहज ध्यानामग्नातून बाहेर आले, ध्यानातून भगवान शंकर बाहेर आले, संजू भाऊ. आणि भगवान शंकर बाहेर आल्यानंतर भगवान शंकराजवळ पार्वती माता गेल्या, पार्वती माता तिथं गेल्यानंतर पार्वती मातेने सहज भगवान शंकराला स्पर्श केला. आता पत्नीचा स्पर्श झाल्यानंतर पती कधी मूर्छित होतो का? चक्कर येऊन पडतो का? बेशुद्ध पडतो का? पण भगवान शंकराने लगेच डोळे दाखवून घेतले, अंग सोडून दिलं. पण सहज अंग सोडता सोडता सहज हात पार्वतीच्या शरीराला लागला. पार्वतीने सुद्धा शरीर सोडून दिलं. लगे पार्वती सुद्धा बेशुद्ध झाली. हजारो वर्ष झाले ती पार्वती शुद्धीवर नाही आली, भगवान शंकरही शुद्धीवर आले नाही. इकडं नारदजींना प्रश्न पडला. नारदजी म्हटले, आता आपण भगवान शंकराचा विवाह तर लावून दिलाय, पण भगवान शंकराचा विवाह लावून दिला इथपर्यंत ठीक आहे, पण भगवान शंकरही मूर्छित झाले, पार्वती माताही मूर्छित झाल्यात, करायचं काय? विवाह तर करून ठेवलाय, तारकासुराचा वध तर करायचा आहे. हे जर बेशुद्धच अवस्थेत राहिले तर यांना मुलं कधी व्हायची? आणि झालेला मुलगा तारकासुराचा वध कधी करायचा? गेले नारद महर्षी
ब्रह्मदेवाकडे पुन्हा. ओ ब्रह्मदेवा, कैलासमागत्य शिवां विवाह्य शोभां प्रपेदे नितरां शिवोऽपि विचारयामास च देवकृत्यं पीडां जनस्यापि च देवकृत्ये. कैलासमागत्य शिवां विवाह शोभां प्रपेदे नितरां शिवोऽपि. सगळं विवाह झालाय म्हटले, पण विचारायामास च देव कृत्यम पीडां जनस्यापि च देव कृत्य. हे देव आहे, या देवांचं कृत्य जे झालं त्या कृत्यानं देवांना पीडा झाली. ती पीडा नाहीशी करा. ती पीडा नाहीशी कशानं होईल? ती तारकासुराचा वध कधी होईल? मग भगवान शंकरांकडे जाण्याचं ठरलं. कोणीतरी एक जण जा आणि आता कोण जावा. जायला तर कोणी तयार होईना, कारण गेलं का बघ बाबा, ह्यो भोला बाबा डायरेक्ट तिसरा डोळा उघडीतो, भस्म करतो. नको याच्या पुढे जायला. ना क्रोध झाला, क्रोधायमान झाला तर केलं भस्म, तर परत जीवन नाही, काहीच नाही. एक तर त्या रतीच्या नवऱ्याला भस्म केलं म्हणले. कोणाला? कामदेवाला. काय म्हणायचं तुमचं? त्या कामदेवाला भस्म केलं. आपल्यालाही भस्म करायला बसलो, नको शंकराकडे जायला. पण ब्रह्मदेवाने सांगितलं, म्हणले हे काम विष्णू तुमच्याशिवाय दुसरं तिसरं कोणीच करू शकत नाही, तुम्हालाच जावं लागेल. विष्णू म्हणले माझ्याशिवाय नको, माझ्यापेक्षा सूर्यदेवाला आपण पाठवू, म्हणजे अग्निदेवाला पाठवू. अग्निदेवाचं कसं आहे, अग्निदेव भस्म जरी झाले तरी अग्नीचे, त्यांना काय होणार आहे, त्यांना पाठवू. पण अग्निदेवाला सुद्धा मारायचं भिऊ. अग्निदेवाला सांगितलं, म्हणले अग्निदेवा जा तुम्ही आणि पहिलं भगवान शंकराला उठवा. भगवान शंकराला पार्वती माताला उठवून द्या. सांगा, अहो किती हजार वर्ष अजून मूर्छित पडायचं? त्या तारकासुराचा वध कधी आम्ही गेल्यावर करायचा का? जा म्हणले अगोदर. कधी एकदाच भगवान शंकराला उठवतात आणि कधी तारकासुराचा वध करण्याकरता पुत्र प्राप्ती होती. सगळे देव इच्छा करतायत, सगळे देव आतुरतेनं वाट पाहतायत. अग्निदेव गेले भगवान शंकराला, विष्णू अग्निदेव दोघ जण गेले. गेल्यानंतर आधी बाकीचे देवगण होते ते पण गेले. गेल्यानंतर भगवान शंकराला आवाज दिला, ओ देवाधिदेवा महादेवा, घरी आहात का? भगवान शंकराने आवाज ऐकला. इकडे लक्ष द्या. भगवान शंकराने आवाज ऐकला आणि आवाज ऐकल्याबरोबर भगवान शंकरांना जाग आली. जाग आल्यानंतर भगवान शंकर बाहेर आले. बाहेर आल्यानंतर भगवान शंकरांनी देवांचं स्वागत केलं, विष्णूंचं स्वागत केलं, देवगणांचं स्वागत केलं. म्हटले काय किम कारणम काम काढलं तुम्ही? काय कारण काम काढायचं तुमचं? काय काम काढलं ते सांगा. तेव्हा विष्णू सांगू लागले, म्हणले ओ देवा, श्री भगवान वाच, चिंता नास्ति जगद्धात सर्वं भद्रं भविष्यति, शरणं व्रज देवेश शंकरस्य महाप्रभो. चिंता नास्ति जगद्धात, म्हणले जगदाचा उद्धार करायचा आहे, चिंता नाश करायची जगताची. सर्व भद्रम भविष्यती, सगळ्यांचं भविष्य निदान, सगळ्यांच्या भविष्याकडे पहा. आम्ही तुम्हाला शरण आलो. शरणम व्रज देवेश शंकरस्य महाप्रभो. देवादी देवा, ओ महाप्रभो, ओ महादेवा, आम्ही तुम्हाला शरण आलो. महेश शरणापन्नाये जना मनसा मुदा, तेषां प्रजेश भक्तानां न कुतश्चित भयं क्वचित. देवा, आम्ही तुमचा शृंगार भंग केला, आम्ही तुमचा विहार भंग केला. म्हटले शृंगार भंग समये भविता नाधुना विधे,
काल प्रयुक्तम कार्यंच सिद्धिं प्राप्नोति नान्यथा. म्हणले तुमचा दोघांचा विहार चालू होता, आम्ही मध्ये विघ्न घातला, आम्ही मध्ये आलो, आम्हाला माफ करा. आमचं कारण एकच आहे, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. जगाचं कल्याण करायचंय, त्या जगाच्या कल्याणाकरता आम्ही तुमच्याकडे आलो. तुम्ही काय करा, मुलं पुत्र प्राप्ती होऊ द्या. भगवान शंकर म्हणले पुत्र प्राप्ती, एवढंच बोलले आणि भगवान शंकराच्या मुखकमलातून तेज पडलं. ते तेज धरतीवरती पडलं. धरतीवरती ते तेज, महातेज धरतीवरती पडलं. धरतीवरती पडल्यानंतर भगवान शंकरांनी सांगितलं, म्हणले हे जे तेज पडलंय ना, ज्याला कोणाला हे तेज सहन होईल त्यानं हे तेज सेवन करा. आता सगळे भाऊक झाले. सगळे भाऊक झाल्यानंतर सगळे म्हटले, ओ देवा, श्री पुंसोरती विच्छेदमुपायेन करोति यः तस्य श्री पुत्रयोर भेदो भवे जन्मनि जन्मनि. तिथे सांगितलं, म्हणले श्री पुंसोरती विच्छेदम उपायेन करोति यः. म्हणले हा जो महातेज पडलाय ना, या महातेजाला कोण गिळू शकत? म्हणले अग्नी. अग्नी म्हणला मी गिळूच शकत नाही. माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहे? माझ्यापेक्षा श्रेष्ठ फक्त आणि फक्त आई जगदंबा आहे. आई जगदंबा कोण आहे? पार्वती माता. आई जगदंबा पार्वती माताच हे सहन करू शकतात, हे तेज सहन करू शकतात. हे तेज सहन करण्याची शक्ती फक्त आई जगदंबा पार्वती मातेमध्ये आहे. असं म्हटल्याबरोबर भगवान शंकरांनी डोळे झाकून घेतले. म्हणले ते औषध तुम्ही, ते महातेज आणि तो तारकासूर, काय करायचं ते करून घ्या. डोळे झाकून घेतले. डोळे झाकून घेतल्यानंतर भगवान विष्णूने हात जोडले. म्हणले ओ अग्नी देवा, आमच्यापेक्षा तुमच्याकडे जास्त ताकद आहे. अग्नीत जास्त ताकद असते की नाही? हात लावला तरी चटका बसतो. कोळसा हातवर घेतला तरी मस्त पैकी अशी रांगोळी काढतो. नाही, चटका देतो, चटका. बरोबर ना? इतका आग डेंजर असते. आणि तो अग्निदेव म्हटले अग्निदेवाला थोडस, अग्निदेवाने ते तेज महातेज घेतलं गिळून. गिळून घेतल्याबरोबर महातेजाने अग्निदेवाची लही लही व्हायला लागली. देवा वाचवा, ओ देवा वाचवा मला, फार लाही लाही माझ्या अंगाची. मला असं वाटतंय मी अग्नी नसून मी स्वतः अग्नीमध्ये भस्म होतो की काय, असं वाटायला लागलं. काहीतरी करा, उपाय करा. एवढ्या काळामध्ये पार्वती माता घरातून डोकत डोकत बाहेर आल्या. एवढा वेळ झाला, म्हणजे हा माणूस बाहेर गेलाय, किती वेळ बाहेर थांबायचं या माणसाला? म्हणून पार्वती माता बाहेर आल्या. बाहेर म्हणले कवर रस्त्याला थांबता, आता कवर गप्पा आणता, चला माघारी. पण भगवान शंकराच्या जवळ पार्वती माता, तिथं यांच्या जवळ गेल्यानंतर तिथं पार्वती मातेनं पाहिलं. पार्वती मातेनं पाहिल्यानंतर काय चाललंय इथं, नेमकं काय घटना घडते मला सांगा, मला पण कळू दे नेमकं काय झालंय ते. तुम्ही विचारता का तुमच्या घरच्यांना? जर ते जर रस्त्याला कडे उभे जर असले तर, दुसरं कोणी गप्पा मारित असलं तर नाही विचारित ना तुम्ही? मग बरं आहे. पार्वती मातेनं विचारल्याबरोबर तिथं भगवान विष्णू म्हटले, काही नाही देवी माता, आम्हाला तारकासुराचा वध करायचा आहे. त्या तारकासुराचा वध करण्याकरता तुमच्या पोटी जो मुलगा जन्माला येईल, भगवान शंकराच्या पोटी, पार्वती मातेच्या पोटी जो मुलगा जन्माला येईल, जो काय वंश जन्माला येईल, त्याच्या हातून आम्हाला त्या तारकासुराचा वध करायचा. पण ज्या वेळेला पार्वती मातेला हे कळालं, जे महातेज होतं
ते महातेज पार्वती मातेच्या उदरात जायचं सोडून ते महातेज अग्नीच्या उदरात गेलं. पार्वती मातेला राग आला, लाल बुंद डोळे केले आणि लाल बुंद डोळे करून पार्वती मातेनं विष्णूकडे पाहिलं. विष्णूला म्हटल्या, काय देवा कुठे लाज सोडली म्हणले तुम्ही? अरे मला वंध्यत्व प्राप्त झालं म्हणले तुमच्यामुळं, मी आई होऊ शकत नाही तुमच्यामुळं. वंध्यत्व याच्यामध्ये सांगितलं. धारास्वर एक काळी दोनच आहे का? दोन झाला ना? एकला आहे ना? मग आज काय झालं? थोडा आवाज जरा झाला का? खाली करा. भ्रष्ट ज्ञानो नष्ट कीर्तिर्लक्ष्मिको भवेद्यः प्रयात्यन्ति कालसूत्रं वर्षलक्षं सपातकी. ब्रह्मदेव भगवान विष्णूने सांगू लागले, म्हणले ओ देवी माता, रंभायुक्तं शक्रमिमं चकार विरतं रतौ महामुनीन्द्रो दुर्वासास्तत्श्रीभेदो बभूवः. सांगू लागले, म्हणले ऐका ना, ते जे तेज पडलंय ना, ते भगवान शंकराच्या मुखकमलातून पडलेलं तेज या अग्निदेवानं गिळलंय. म्हणले गिळंकृत केलंय. पार्वती माता लालबुंद झाल्या, लालबुंद होऊन म्हणू लागले, अरे अरे ते माझ्या उदरामध्ये जायचं सोडून तुमच्या उदरामध्ये गेले. तुम्ही धारण केला म्हणलं ते गर्भ, मी वंध्यत्व मला प्राप्त झालं तुमच्यावरून, मी तुम्हाला श्राप देते. दिला अग्निदेवाला श्राप. हे अग्निदेवा, तू सगळं काही गिळंकृत करशील, तुझ्या पुढं काही जरी आलं ते तुला गिळंकृतच होणार. आता अग्नी आहे, त्या अग्नीमध्ये लोखंड जरी टाकलं तर लोखंडाचं पाणी करायची ताकद आहे का नाही अग्नी? म्हणजे गिळेलच ना अग्नीला लोखंड. त्या अग्नीमध्ये तुम्ही काही टाका, स्वतः जरी अग्नीमध्ये बसलो तरी आपण भस्म होतो का अग्नी जातो? आपण भस्म होतो. तो श्राप दिला. श्राप दिल्यानंतर पार्वती मातेनं शंकर भगवंताच्या हाताला धरलं, हाताला धरून ताड 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 निघाल्यानंतर पुनश्च एकदा मागं पाहिलं. म्हणले ओ देवा हो, ओ देवगणा हो, एक लक्षात घ्या, मला वंध्यत्व प्राप्त झालं तुमच्यामुळे ना, तर तुमच्या बायकांना सुद्धा वंध्यत्व प्राप्त होईल आणि तुम्हाला सुद्धा त्याचं दुःख भोगावं लागलं. बाप, भगवान विष्णूचं चक्रावूनच गेलं असा शाप. बा नको. भगवान शंकर पार्वती सही आत गेले. आत गेल्यानंतर पुनश्च एकदा अग्निदेवानं हाक मारली, ओ महादेवा जरा थोडं बाहेर या. परत महादेव बाहेर आले आणि महादेव बाहेर आल्यानंतर महादेवानं सांगितलं, म्हटले देवा आम्हाला ऊस शाप द्यायचं सांगा ना, काहीतरी ऊस शाप द्या. हे म्हणे काही नाही, याला ऊस शाप नाही, काहीच नाही, एकच काम म्हणे, फक्त काय करायचं, काय करायचं, तेवढं काम करा. पण योग असा झाला तात्या, ते जे काही महातेज त्या अग्नीनं गिळलं होतं ना, ते अग्नीनं गिळल्यामुळं, आणि गंमत अशी झाली, अग्नी हा सगळ्या देवतांचा मुख कमल आहे. अग्नीने जर जेवण केलं तर सगळ्या देवताचं पोट भर. मग अग्नीनं तो महातेज धारण केलं. मग अग्नीनं धारण केल्यामुळे ते सगळ्या देवाच्या पोटात गेले. सगळे देव गरोदर याच्यात सगळे देव गरोदर. सगळ्यांना पीडा होऊ लागली, सगळ्यांच्या देहाची शरीराची लाही लाही व्हायला लागली, सगळे आरडाओरडा करू लागले. पुन्हा भगवान शंकराला आवाज दिला. शंकराने सांगितलं, मी सांगितलं नाही एकदा,
केवढात वमन करा म्हणले. वमन वमन करायचं सांगितलं. वमन केल्यानंतर वमन करायचं सांगितलं. आणि वमन करायचं सांगितल्यानंतर सगळ्या देवदेवतांनी काय केलं, अग्निदेवाला सांगितलं. म्हणले अग्निदेवा, तुमच्यामुळं आम्हाला भोग भोगावं लागू राहिलेत नाही, अगोदर तुम्ही पहा. अग्निदेवानं लगेच वमन केलं. आणि वमन करून तो जो काही महातेज होता तो महातेज खाली टाकून दिला. ते महातेज धर्तीवरती पडलं. धर्तीवरती पडल्यावरती जे वमन अग्निदेवानं केलं होतं, अग्निदेवानं वमन केल्यामुळं अग्निदेवाच्या पोटातलं सगळं बाहेर पडलं महातेज. आणि महातेज बाहेर पडल्यानंतर इकडं मी हे कशा करता सांगतोय, हे कार्तिकेयाच्या जन्माबद्दल बोलतोय मी. कार्तिकेयांची जन्मकथा चालू आहे आपली. कार्तिक स्वामींचा जन्म कसा झाला हेच करण्याकरता, हे सांगण्याकरता इथं सांगतोय मी. ते महातेज खाली पडलं. असं पांढर शुभ्र असं नाही, सुवर्ण सुवर्ण स्वर्णिम होतं ते. स्वर्णिम प्रथितो देव, असं स्वर्ण, असं सोन्यासारखं असं लखलखीत लखलखीत होतं. ते खाली पडलं जमिनीवरती तर डोंगरासारखा आकार झाला. नुसता डोंगरासारखा आकार नाही झाला त्याचा, ते आकाशाला भिडायला लागलं. इतकं मोठं झालं. मग एका अग्निदेवानं वमन केलं तर सगळ्या देवतांची पोट शांत झाली. अग्निदेवही शांत झाले. आणि अग्निदेव शांत झाल्यानंतर ते जे पडलेलं होतं का, ते पडलेलं जे होतं ते हिमालयावर पडलं. हिमालयावर पडल्यामुळं त्याचा हिमालयाला बोर झाला, हिमालयाला भार झाला. हिमालयाचं शरीर सुद्धा थर 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 कापू लागलं. हिमालयाच्या शरीराची सुद्धा आग होऊ लागली. हिमालय सुद्धा आरडाओरडा करायला लागले, देवा वाचवा, देवा वाचवा. एवढं ते महातेज डेंजर होतं. हिमालयानं जे ते महातेज घेतलं, जसं घेतलं तसं गंगेत टाकून दिलं. आणि गंगेत टाकून दिल्यानंतर योगायोगानं तिथं 6 जणी सप्तऋषींच्या पत्न्या 7 आहेत. त्याच्यामधली एक अरुंधती नावाची पत्नी आहे. आणि बाकीच्या 6 पत्न्या, त्या बाकीच्या 6 पत्न्यांचं नाव कृत्सना, कृतिका नाव होतं. कृतिका. 6 जणी बाकीच्या. त्या 6 जणी तिथं स्नाना करता, गंगेवरती स्नाना करता आल्या. गंगेवरती स्नाना करता आल्यानंतर त्या गंगेवरती आल्या, जिथं ते महातेज पडलं होतं तिथं आल्या. ते महातेज जे होतं ते हिमालयानं गंगेत टाकलं. हिमालयानं बाबा ते गंगेत टाकल्याबरोबर त्या महातेजापासून छोटे 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 बाळ जन्माला आले. बाळ जन्माला आलं. ते बाळ तिथं जन्माला आलं. त्याचं असं मस्त सुंदर असा चेहरा, गोरा गोमटा असा, मस्त पैकी जावळ वगैरे मस्त त्याच्या कपाळावरती, डोक्यावरती असा लाल बुंद टोमॅटो सारखा. आणि असा धष्टपुष्ट मुलगा तिथं होता, बाळ म्हणून जन्माला आलेला त्या महातेजापासून. आणि तेवढ्यात या 6 जणी तिथं स्नाना करता आल्या. आणि 6 जणी स्नाना करता आल्यानंतर त्या 6 जणींनी त्या बाळाकडे पाहिलं. आणि बाळाकडे पाहिल्यानंतर मोठी म्हणायला लागली, ते बाळ मला पाहिजे. धाकली म्हणायला लागली, ते बाळ मला पाहिजे. लहानी म्हणायला लागली, ते बाळ मला पाहिजे. सगळ्यात छोटी म्हणायला लागली, ते बाळ मला पाहिजे. सगळ्यात लहानी म्हणायला लागली, नाही नाही माझा अधिकार आहे, ते बाळ मला पाहिजे. 6 जणीमध्ये भांडण लागले. 6 जणीमध्ये त्या कृतिका ज्या होत्या त्या 6 जणीमध्ये भांडण लागलं. भांडण लागल्यानंतर या बाळानं ओळखून घेतलं. हे बाळ म्हणलं, हे तुम्ही भांडू नका, एक काम करा, मी तुमच्या करता 6 मुंडके तयार करतो. म्हणजे 6 बाळ तयार करतो. आणि त्या बाळानं 6 मुंडके तयार केले. 6 तयार झाले. 6 तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या कृतिका ज्या होत्या ना, त्या कृतिकांना आपोआप स्तनामधून दूध येऊ लागलं. आपोआप दूध पाहणा आल्याबरोबर ते 6 जे मुलं होते ना, त्या 6 मुलांनी प्रत्येक आईचं जे त्या मुलाने प्रत्येक त्याच्या आईचं स्तनपान केलं. स्तनपान केल्यानंतर इकडं कैलासामध्ये भगवान शंकराला पार्वतीला अत्यानंद झाला.
अंत्यानंद झाल्यानंतर त्या ठिकाणी सगळेजण त्या बाळाचं गुणगान गाऊ लागले. गुणगान गात असताना त्या ठिकाणी नारद महर्षी तिथं गेले. तिथं गेल्यानंतर नारद महर्षींनी सांगितलं, म्हणले ओ कृतिका आई, हे जे 6 बाळ आहेत ना, हे 6ची 6 बाळ, या 6 बाळांना सांगावं कैलासात बोलवलंय, कैलासात जा. म्हणले कैलासात बोलवलं. असं म्हटल्याबरोबर ते जे 6 बाळ होते का, त्या 6 बाळाचं एकच बाळ झालं. ए बाळा, तू खाली तरी बैस. असं त्या 6 बाळाचं एक बाळ तयार झालं. त्या एका बाळाची 6 मुंडके तयार झाले, 6 शिर तयार झाले. त्या एका बाळाचे 6 हात तयार झाले. नाही 12, 6 म्हणल्यावर 6 दुनी 12 हात तयार झाले. आणि 12 हात तयार झाल्यानंतर ते बाळ कैलास पर्वतावरती गेलं. कैलासावरती गेल्यानंतर कार्तिक स्वामी, ते बाळ कैलासावरती गेलं. कैलासावरती गेल्यानंतर ते कार्तिक स्वामी कैलासावरती गेल्यानंतर तिथं भगवान शंकर आणि पार्वती माता त्या कैलासावरती बसलेले होते. बसल्यानंतर त्या ठिकाणी हे बाळ ज्या वेळेस तिथं गेलं त्यावेळेस पार्वती मातेनं त्या बाळाला जवळ घेतलं. जवळ घेतल्यानंतर सगळे देव, सगळे देवता, सगळे त्या बाळाचं स्कंद नाव, त्याचं स्कंद नाव ठेवलं. स्कंद नाव ठेवलं. ब्रह्मोवाच तदा कर्ण्य महादेव योग ज्ञान विशारदः त्यक्त कामो न तत्याज संभोगम पार्वती वया. तिथं पुढे जाऊन आणखी एकदा सांगितलं. म्हणले ओ भगवान शंकरांनी पार्वती मातेने त्या बाळाची असं अंजरलं, त्याला गोंजारलं, त्याचे मुके घेऊ लागले. त्या बाळाला जवळ घेतलं. जवळ घेतल्यानंतर सगळे देव त्या बाळाचं गुणगान गाऊ लागले. शंकर पार्वती सहित त्या बाळाची स्तुती करू लागले. देवो वाच देवा उचु देव देव महादेव गिरिजेश महाप्रभो किम जात मधुनानाथ तव माया दुरत्यया. म्हटले ओ देवाधिदेवा महादेवा, हे गिरिजापती, हे गिरिजेश, तुम्ही ज्या बाळाला जवळ घेऊन बसलात ना, त्या बाळाचा ही उदो असो, उदो उदो असो, तुमचाही उदो उदो असो. ब्रह्मोवाच इत्या करण्या मरुतीन परमेशा शिवापती आज गाम द्रुतं द्वारी यत्र देवाः स्थिता मुने. असं सांगितलं आणि जय जयकार केला. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. आणि स्कंद नाव त्या बाळाचं. पण स्कंद नाव न ठेवता कृतिकांचा मुलगा, कोणाचा मुलगा? कृतिकांचा मुलगा. त्या 6 जणी, त्या 6 जणींचा मुलगा म्हणून त्या कृतिकांच्या नावासाठी, त्या कृतिकांच्या नावाच्या वर त्या बाळाचं नाव ठेवलं, स्कंदाचं नाव ठेवलं. बोला कार्तिक स्वामी महाराज की, कार्तिकेय स्वामी महाराज की जय. हो, अशा प्रकारे कार्तिक स्वामींचा त्या ठिकाणी जन्म झाला. ही कथा येते ह्या शिवमहापुराण कथेने. आणि एकदा कार्तिक स्वामींचा जन्म झाला. आणि जन्म झाल्यानंतर कार्तिक स्वामींना शिक्षणाकरता पाठवल्यानंतर कार्तिक स्वामींचं वेद अध्ययन शिक्षण होऊ लागलं. शिक्षण कोणाकडे व्हायला गेलं? शिक्षण घेत असताना व्यासांकडे शिक्षण घेऊ लागले. आणि घेत असताना शिक्षण घेता 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 लीला करू लागले. कधी मुलांसोबत खेळायची. आता लहान लेकरू तर खेळतच. शाळेमध्ये सुद्धा हुशार होते. आणि शाळेमध्ये हुशार असताना
सगळ्यांशी प्रेमानं वागायचे. एखादा जर कोणी त्यांना जर असा वाम मार्गाने जाणारा जर दिसला तर कार्तिक स्वामी त्याला तिथल्या तिथं फटकून पुन्हा गुरुजी जवळ न्यायचे. ऐका गुरुजी, हे बाळ हे वाम मार्गाला जात. कार्तिक स्वामींचा फटकळ स्वभाव. भगवान शंकराने विचार केला, म्हटले आता आपल्याला कार्तिक स्वामी पुत्र प्राप्ती झालेली आहे. आता एक काम करायचं, म्हणले आता पुत्र तर झालाय ना, यांना जे पाहिजे होतं ते काम झालंय ना, आता आपण एक काम करू. म्हणले आता आपल्याला इथं थांबायचंच नाही. मग कुठं जायचं? भगवान शंकर म्हणले मी आता हिमालयात जाणार. आणि हिमालयात जाऊन पुन्हा काय करणार? तपश्चर्या करणार. तपश्चर्या करण्याकरता जाणार म्हटले. आणि तपश्चर्या करता जाण्याकरता निघाल्यानंतर पण म्हटले आता आपण एक काम करू, आपल्या बाळाला जाता जाता भेटून जाऊ. एकदा बाळाला भेटलो की मग आपण आपल्या रस्त्याने जायला मोकळे. म्हणून बाळाकडे जाण्याकरता निघाले. भगवान शंकर निघाले तर पार्वती माता म्हटले कुठं निघाले? आता तर कुठं संसार चालू झालाय, आता तर कुठं पोरग जन्माला आलंय, आता त्या पोराकरता पैसे पाणी गोळा करायचे, जमा करायचे, धंदा पाणी काहीतरी उद्योग पाहायचा, त्या पोराचं शिक्षण, त्यांच्या पुढं दप्तर पाटीन पेन्सिल इंग्लिश स्कूल ते सोडून दिलं आणि कुठं चालले? ते म्हणे पार्वती त्याचं शिक्षण जिथं चालू आहे ना, ते शिक्षण व्यासांकडे नाही, सॉरी, ते शिक्षण विश्वामित्राकडे शिक्षण चालू होतं. विश्वामित्राकडे शिक्षण चालू असताना तिथं नारदजी पुन्हा ब्रह्मदेवाला प्रश्न करतात. ओ नारद ब्रह्मदेवा, देव देव प्रजानाथ ब्रह्मन् सृष्टिकर प्रभो ततः किम भवत् तत्र तद्वदाद्य कृपां करू. हे सृष्टिकर्ता, हे प्रजानाथ, हे ब्रह्मा, पार्वती मातेचा आणि भगवान शंकराचा संवाद झाल्यानंतर पुढं काय झालं ते आम्हाला सांगा. ब्रह्मदेव म्हणू लागले, तस्मिन् अवसरे तात विश्वामित्र प्रतापवान प्रेरितो विधिना तत्रा गच्छ प्रीतो यदृच्छया अकरोत् सुनुतिं तस्य सुप्रसन्नेन चेतसा विधि प्रेरित वाग्भिश्च विश्वामित्र प्रभाववे. आणि विश्वामित्रांकडे ते बाळ नेलं. बाळ नेल्यानंतर विश्वामित्र त्याला शिकवू लागले. विश्वामित्राला ते बाळ बोलू लागलं, शिवपुत्र म्हणू लागले. शिवसूत उवाच शिवेच्छया महाज्ञानी न कस्मात् त्वमिवागतः संस्कारं कुरु मे तात यथावद्वेद संहितम् अद्यारभ्य पुरोधास्त्वं भव मे प्रीतिमावहं भविष्यसि सदा पूज्यः सर्वेषां नात्र संशयः. ते शिवपुत्र, ते शिवसूत म्हणू लागले, ओ देवा, ओ विश्वामित्र, ओ गुरुदेवा, संस्कारं कुरु मे तात यथावद्वेद संहितम्. माझ्यावरती संस्कार करा. गुरुदेवाला सांगू लागलं ते बाळ. विश्वामित्र म्हटले, हे बाळा, अरे तू तर जगाचं कल्याण करणारा, जगाचा करता धरता भगवान शिवशंकराचा तो मुलगा आहे. तुझ्यावरती मी काय संस्कार करणार? ऑलरेडी तुझ्यावरती संस्कार झालेले आहेत. एका देवाचे संस्कार नाहीत तुझ्यावरती, किती देवाचे संस्कार आहेत, किती देवाचे आहेत संस्कार. नुसतं अग्नीना गिळला होता महातेज, तो सगळे देव. मग आता त्या बाळावरती एकाच अग्निदेवाचा संस्कार आहे का, एका भगवान शंकराचा संस्कार आहे का, एका पार्वतीचे संस्कार आहे? सगळे देवदेवतांचे संस्कार त्या
बाळावर आहे, त्या कार्तिक स्वामींवरती आहे. मग विश्वामित्र म्हणू लागले, मी कसं काय तुमच्यावरती संस्कार करू? ब्रह्मोवाच इत्याकर्ण्यवचस्तस्य सुप्रसन्नो हि गाधिजः तमुवाचानुदात्तेन स्वरेन च सुविस्मिता. ते ब्रह्मदेव ते विश्वामित्र बोलू लागले. विश्वामित्र उवाच शृणोतात न विप्रोहम गाधी क्षत्रिय बालकाः विश्वामित्रेति विख्यातः क्षत्रियो विप्रसेवका. म्हणले इति स्वचरितम ख्यातम मया ते वर बालक कस्त्वं स्वचरितम ब्रूहि विस्मिताया खिलम हि मे. श्लोक लय अवघड खेळ श्लोकांचा. श्लोक समजणं एवढं सोपं नाही, आणि श्लोक जर समजलेच तर त्याच्या इतका भाग्यवान दुसरा कोण नाही. आणि श्लोक जर नाही समजले तर तुमचं कर्म, तुमचा धर्म. विश्वामित्र सांगू लागले, शृणु तात न विप्रोह. हे बालका, गाधी क्षत्रिय बालका. अगोदर क्षत्रियाचा बालक आहे, योद्ध्याचा बालक आहे. इति स्वचरितम ख्यातम, स्वतःच चरित्र लिहिणारा तू आहेस. मया ते वर बालक, मी आणखी तुझ्यावरती काय वरदान देऊ शकतो? कस्त्वम स्वचरितम ब्रूहि, कशा करता परत माझ्याकडून संस्कार घेताय? विस्मिता या खिलम हिमे, विस्मित होऊन विश्वामित्र विचारू लागले, अचंबित होऊन विचारू लागले, अरे तुझ्यावरती एवढे देव, सगळे देव संस्कार केले सगळ्या देवांनी, आणि मी कशाला संस्कार करू? पण तरी सुद्धा त्या ठिकाणी कार्तिकीय राहू लागले. विश्वामित्र त्यांच्यावरती वेदाध्ययन करून संस्कार देऊ लागले. इकडं संस्कार देत असताना भगवान शंकर हिमालयावरती गेले, तपश्चर्येला बसले. सगळे देव देवता त्या विश्वामित्राच्या घरी गेले, आणि विश्वामित्राच्या घरी गेल्यानंतर देव देवता त्या ठिकाणी त्या बालकाला वरदान देऊ लागले. सगळ्या देव देवतांनी आपापल्याकडचं शस्त्रास्त्र भांडार जेवढं होतं ते अख्खच्या अख्खं खुलं केलं, आणि त्या कार्तिक स्वामींच्या ताब्यात देऊन टाकलं. ताब्यात दिल्यानंतर कार्तिक स्वामींनी ते सगळं शस्त्रास्त्र भांडार घेतलं, आणि शस्त्रास्त्र भांडार घेऊन कार्तिक स्वामी निघाले. आणि कार्तिक स्वामी निघाल्यानंतर कार्तिक स्वामींनी काय केलं माहिती का? क्रौंच नावाचा पर्वत होता, त्याला जास्त अभिमान झाला होता. माझ्या इतका उंच कोणी नाही, माझ्या इतका धिप्पाड कोणी नाही. त्या क्रौंच नावाच्या पर्वताचा अभिमान घालवण्याकरता ते जे मिळालेले हत्यार होतं, ते जे मिळालेलं शस्त्रास्त्र होतं, ते मिळालेलं शस्त्रास्त्र त्या कार्तिक स्वामींनी जसंच्या तसं हातामध्ये ते शस्त्र घेतलं, खड्ग हातामध्ये घेतलं. कार्तिक स्वामींनी उडी मारली, हर हर महादेव, उडी घेतली. जशी उडी घेतली तशी त्या क्रौंच पर्वताच्या शिखरावरती गेले. शिखरावरती गेल्यानंतर त्या क्रौंच पर्वतावरती शस्त्रानं त्या धारदार शस्त्रानं वार केला. धाड, एका ठोक्यासरशी त्या पर्वताचे 2 भाग झाले. एवढा मोठा धिप्पाड तो पर्वत, पण 2 भाग झाले त्या पर्वताचे. आणि 2 भाग झाल्यानंतर तो पर्वत आकाश मार्गाने वर होता ना, जसाच्या तसा खाली येऊन जमिनीवरती आदळला. त्याचं गर्वहरण झालं. गर्वहरण झाल्यानंतर ही गोष्ट इंद्राला कळाली. इंद्राला कळाल्या बरोबर इंद्र तिथं गेले. इंद्र तिथं गेल्यानंतर इंद्राने त्या बाळाजवळ गेले, आणि बाळाजवळ ते गेल्यानंतर शस्त्र घेतलं. शस्त्र घेऊन ते बाळावरती धावून गेले. इंद्र कार्तिक स्वामीवरती धावून गेले. धावून गेल्यानंतर पश्चिम भाग जो होता का, म्हणजे उजवा भाग, त्या उजव्या भागावरती वार घेतला त्या शस्त्राचा, त्या खड्गाचं. त्या कार्तिक स्वामींच्या उजव्या भागावरती ठोका टाकला. थोडक्यात सोपं भाषेत सांगायचं ठरलं ते खड्ग या भागावरती मारल्याबरोबर तिथून एक बालक जन्माला आला, बलवान पुरुष जन्माला आला. त्या पुरुषाचं नाव होतं शाख.
शाख, वांग्याची शाख, बटाट्याची शाख, तसं त्या पुरुषाचं नाव होतं. बलवान अति बलाढ्य पुरुष उजव्या भागातून जन्माला आला कार्तिक स्वामींच्या, त्याचं नाव शाख. एवढं होऊन सुद्धा थांबले नाही इंद्रदेव. इंद्रदेवानं दुसरा ठोका टाकला वाम भागावर. दुसरा ठोका टाकल्याबरोबर त्या दुसऱ्या ठोक्याबरोबर त्या दुसऱ्या ठोक्यातून त्या बाजूतून दुसरा पुरुष, बलाढ्य पुरुष बाहेर आला. त्याचं नाव विशाख. ध्यानात ठेवा, मी उद्या विचारीन. उजव्या बाजूला ठोका टाकला, त्याच्यातून कोण आलं? शाख. आणि डाव्या बाजूला ठोका टाकला, कोण निघालं? विशाख. एवढं होऊन सुद्धा इंद्रदेव थांबले नाही. इंद्रदेवानं त्या बाळाला खाली पाडलं, खाली पाडून त्या बाळाच्या छातीवरती ठोका टाकला. धापकन ठोका टाकला सरची. त्या छातीतून एक जण बलाढ्य पुरुष जन्माला आला. त्याचं नाव नैगम नावाचा. नैगम. उजव्या बाजूवरती शाख, दुसऱ्या बाजूवरती विशाख, छातीवरती नैगम नावाचा पुरुष जन्माला आला. आणि नैगम नावाचा पुरुष जन्माला आल्यानंतर हे किती जण झाले आता? आणि कार्तिक स्वामी एक 14 जण झाली. आणि 14 जण झाल्याबरोबर चौघांनी जे शस्त्र उचलले इंद्रदेवाच्या पाठीमागे लागले. थांब इंद्रिया, आलोच म्हणले तुझा बेत पाहिला. आमच्या देवाला मारतो काय तू? आलोच. सगळे त्या इंद्रावरती धावून गेले. इंद्रावरती धावून गेल्याबरोबर इंद्र भ्याला. इंद्र म्हणला नको नको नको, मी एकटाच हे 14 आहेत, नको गड्या, पळ काढा. इंद्रानं तिथून पळ काढला. इंद्र पळून गेला. पळून गेल्यानंतर सगळे हे जे पुरुष होते ना 14 जण, कोण कोण? सांगा सांगा सांगा. हा, आहे तुमच्या ध्यानात. शाख, विशाख, नैगम आणि कार्तिकेय. वा वा वा, क्या बात आहे. हुशार आहेत पोरी. पोरिंग करता एकदा टाळ्या वाजा. वा 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 वा. उद्या सकाळी इथे यायचं आणि बक्षीस घेऊन जायचा. ते 14 जण पुन्हा त्या इंद्रदेवाच्या पाठीमागे लागले तर इंद्रदेव पळून गेले. पळून गेल्यानंतर हे जे 14 होते, या 14 पुन्हा एकदा कैलास पर्वतावरती गेले. आणि कैलास पर्वतावरती गेल्यानंतर त्या ठिकाणी आई सोबत राहू लागली. पुढे चालून बरेच दिवस झाले. बरेच दिवस झाल्यानंतर ही बाळ मोठी होऊ लागली. आणि मोठी होता 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 तारकासुराचं आणि देवाचं भांडण चालू झालं. इकडे हे लहानाचे मोठे होत होते. इकडे तारकासुरानं देवावरती पुन्हा आक्रमण केलं. ए म्हणले सैन्य हो, ऐका, आपल्याला आज देवलोक कसंही करून देवलोक ताब्यात घ्यायचं. देवलोकच नाही, इंद्रलोकात जायचं. आणि इंद्रलोकात जाऊन इंद्राची सुद्धा गादी हडप करायची. नुसतं इंद्रलोकात नाही जायचं, ब्रह्मलोकात सुद्धा जायचं. ब्रह्मदेवाची गादी हडप करायची. नुसतं ब्रह्मलोकात नाही जायचं, शिवलोकात जायचं. आणि शिवलोकात जाऊन शिवाची गादी हडप करायची. आणि विष्णू लोकात जाऊन क्षीराब्धीवरती जाऊन त्या क्षीर सागरावरती जाऊन त्या विष्णूची सुद्धा गादी हडप करायची. त्या शेषनागासहित घेऊन टाकायचं. सगळ्यांनी ज्याचं त्याचं शस्त्रास्त्र भांडार उचललं. कोणी बंदुका उचलल्या, कोणी रायफली उचलल्या, कोणी तलवारी उचलल्या, कोणी AK-47 उचलली, कोणी ते कोणती ती त्याच्यातली पुढची बरं ती कोणती का असना, असू द्या. 87 का काय 47 काहीतरी. हा 1947. हा AK-47. हा AK-47 सारखे असे हत्यार उचलली. कोणी तलवारी काय, कोणी भाले काय, कोणी त्रिशूळ काय, कोणी ज्याला ज्याला जसं जसं भेटन हत्यार तसं तसं हत्यार उचललं. आक्रमण! अचानक देवलोकावरती हल्ला केला या तारकासुरानं. आणि
तारकासुरानं देवावरती हल्ला केल्याबरोबर सगळे देव असे गाफील बसलेले होते. कोणी चहा पित होतं, कोणी भाकर खात होतं, कोणी गप्पा मारित होतं. काय चाललंय, बरं आहे का, पोरं बाळ काय म्हणते, घरचे काय म्हणते, वावरात काय आहे, यंदा ऊस केला का नाही, गहू होता का नाही, किती झाला, अजून यायचा 8-15 दिवस टाइम आहे, ऊस द्यायचा असलं तर सांगा बरं का, माझ्याकडे म्हशी आहेत. अशा गप्पा चालत होत्या का देवदेवाच्या. ते म्हटले काय बुवा, काय मजा झाली म्हणले आपली. बरं झालं भगवान शंकराने लग्न केलं म्हणून बरं झालं. भगवान शंकराच्या तेजापासून कार्तिकासारखा महाबलाढ्य असा मुलगा जन्माला आला म्हणले. आता तो कार्तिक त्या तारकासुराचा वध केल्याशिवाय राहणार नाही. निश्चिंत झालो म्हणले आपण. एवढं बोलत नाही तर आक्रमण म्हणले, अरे धावा. सगळे पळायला लागले. कोणी काय, कोणी कुठं, कोणी कडी लावून घेत येतं, कोणी बाथरूम मध्ये घुसत येतं, कोणी टॉयलेट मध्ये घुसत येतं. बाबा बाबा पळता भुई थोडी केली त्या देवांची त्या तारकासुराच्या सैन्यानं. देव पुढं पळत येत, तारकासुराचं सैन्य काका माग पळते. झालं देवात लोकांचं यांच्या दोघांचं भांडण चालू, युद्ध चालू झालं. इकडं तारकासुराचं निम सैन्य मरत आहे, तिकडं देव लोकातले निमे देव जाते. असं करता 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 देवाने जेच फळ काढला. तारकासुर कसाच ऐकाना ना, कारण त्याला वरदान प्राप्त झालं होतं भगवान शंकराकडून, ब्रह्मदेवाकडून, तुला कोणीच मारणार नाही. आणि मारलं तर फक्त भगवान शंकराचं पोरगच मारी. पण भगवान शंकराचं लग्न होणार नाही हे तारकासुराला माहित होतं. पण यांची काय खेळी चालू होती हे त्याला नव्हतं माहिती. असं झालं तर त्याला वाटलं मला कोणीच मारू शकत नाही. देवावरती हल्ला केला, देव पळू लागले तर देव थेट ब्रह्मदेवाकडे गेले. ओ ब्रह्मदेवा वाचवा म्हणले, आम्हाला वाचवा. ब्रह्मदेव म्हटले काय झालं, काय नाही, तारकासुर आला. तारकासुर जेच ब्रह्मदेवानी कमंडलू बाजूला ठेवलं, ते ग्रंथ बाजूला ठेवलं, सरस्वती बाजूला ठेवली, धावत पळत थेट विष्णूकडे. सगळं सैन्य गेलं देवाचं, देवासहित इंद्रदेव, सगळे चंद्रदेव, सगळे देव थेट गेले भगवान विष्णूकडे. ओ देवा वाचवा वाचवा वाचवा. काय झालं म्हणजे काय नाही, तारकासुर आला. तुम लढो हम कपडे सांभाळते. एक भाग सगळे पळाले. कुठे जायचं आता म्हणजे भगवान शंकराशिवाय पर्याय नाही. चला लवकर, पळा 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 पळा. परत विष्णूच्या मनात आलं. विष्णू म्हणला, ए येडे हो, पळू कुठे हो, येडे झाले कर तुम्ही. आपण विश्वाचे चालक, विश्वाचे करता धरता, पळू कुठे हो, कुठं पळायचा, चला युद्ध करायला. नाही तुम्ही आपले जावा, ते तारकासुर लय डेंजर आहे, हायगाईच करीत नाही ते युद्धाला. नको 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 नको. ते कसे शस्त्र सोडितो, कसे नाही, कुठून येईन कसं कुठं घुसन सांगताच येत नाही की बाण. नको म्हणले त्याच्याकडं. जायचंच नाही. डोक्याला लागतो, छातीला लागतो. नको म्हणले, बाबा आपल्याला नाही मरायचं. सगळे पळायला लागले. पण विष्णूने सांगितलं, अरे येडे हो, अरे तुम्ही देव आहे, तुम्हाला कळायला पाहिजे. तुम्हाला उत्पत्ती स्थिती लय याच्या करता निर्माण केलं. तुम्ही पळाता, पळू कुठे हो, पळू कुठले बांगड्या भरा बांगड्या, असे देवाला म्हटले विष्णू. मग तर देव म्हणले, काय म्हणले तुम्ही, बांगड्या भरू, त्याच्या करता जन्माला आलो का. जे पळाले सगळेच्या सगळे, परत घेतल्या तलवारी काय, धनुष्य काय, बाण काय, ते 47. सगळे माग फिरले. हर हर महादेव. परत युद्धाला लागले. इंद्र एकेकडून, विष्णू एकेकडून, तारकासूर. दोघ जण तारकासुराने दोघं गार केले. इंद्र केला, विष्णू केला गार. दोघांचे हत्यार संपले. म्हणले, अरे पळा पळा पळा, बाद झालं म्हणले, आपलं बी काय ताकद चालणार नाही. विष्णू म्हणले, तू तर लई चालला होता वर तोंड घेऊन, आम्हाला पळू कुठ्या म्हणत होता आणि बांगड्या भरा म्हणत होता, आता नाही, आपली ताकद नाही चालणार म्हणले. जेच पळाले सगळेच सगळे गेले थेट कार्तिक स्वामी जवळ गेले. आणि कार्तिक स्वामी जवळ आधी शंकराजवळ गेले. शंकराजवळ गेल्यानंतर शंकराला स्तुती केली. शंकराची स्तुती केल्यानंतर शंकराला म्हणू लागले, ओ देवा. इकडे ब्रह्मदेव सांगू लागले नारद महर्षीला पुन्हा, ब्रह्मोवाच
हर्यादयसुरास्ते च दृष्ट्वा तच्चरितं विवोः सुप्रसन्ना बभूवुः विश्वासासक्तमानसाः देवानामुद्यमं श्रुत्वा तारकोऽपि महाबलः सैन्येन महता सद्यो ययौ योद्धुं सुरान् प्रती. म्हणले त्या तारकासुरानं तारकोपी महाबलाः सैन्येन महता सद्यो, सगळं सैन्य दामटून लावलं म्हणले त्या तारकासुरानं. गेले शंकराची विनवणी केली. शंकराची विनवणी केल्यानंतर भगवान शंकराने सांगितलं, म्हणले का रे तुम्ही माझा विवाह कशा करता केला? ते म्हणे तुम्हाला मुलगा पुत्र संतती प्राप्ती व्हावी म्हणून केला. मग ते पुत्र संतती प्राप्ती कशा करता व्हावी? म्हणे तारकासुराचा वध करण्याकरता व्हावी म्हणून केला विवाह. मग आता मला पुत्र प्राप्ती झाली नाही का? म्हणले हो झाली ना. मग माझ्याकडे काय काम काढलं तुम्ही? मग कोणाकडे जाऊ? जा म्हणले माझ्या मुलाकडे. सगळे जण, सगळे देव, सगळे देवगण, सगळेच्या सगळे कार्तिक स्वामींकडे गेले. कार्तिक स्वामींकडे गेल्यानंतर कार्तिक स्वामींना हात जोडले. हात जोडल्यानंतर कार्तिक स्वामींनी प्रश्न केला, म्हणले देव बोला काय काम काढलं? म्हणले काय नाही कार्तिक स्वामी, आपल्या सृष्टीचा विनाश होण्याची वेळ आली बहुतेक. तारकासूर नावाचा दैत्य म्हटले आम्हाला इंद्राला आवरणा, विष्णूला आवरणा, ब्रह्मदेवाला आवरणा. काही करा अगोदर त्याचं काहीतरी ठाव ठिकाणा लावा. बापरे म्हणले आता कसं काय करायचं? चालन म्हटले मी काहीतरी करतो. काहीतरी करतो म्हटल्यानंतर कार्तिक स्वामी तपश्चर्याला बसले. तपश्चर्याला बसल्यानंतर कार्तिक स्वामींच्या ध्यानात आलं. म्हणले अरे आपण त्या क्रौंच पर्वताचा नायनाट केला ना, क्रौंच पर्वताचा अभिमान घातला ना, त्यावेळेला आपल्याला देवांनी शस्त्रास्त्र दिलेले आहेत. म्हणले आता तेच शस्त्रास्त्र आपल्याला इथं त्या तारकासुराचा वध करण्याकरता उपयोगाला येतील. टपकन डोळे उघडले. ए आणा रे तू माझा रथ. कोणता रथ होता कार्तिक स्वामीचा? गाडी बैल मोर. मोर आहे ना, मोर होता. मोर आला. मोरावरती कार्तिक स्वामी बसले. कार्तिक स्वामीने त्याला आदेश दिला, चाल रे म्हणले आपल्याला तारकासुराचा वध करायचा आहे. मोर म्हणला तारकासुराचा वध करायचा इथपर्यंत ठीक आहे, तुम्ही जा ना, मला कशाला घेऊन जाता? नाही नाही तुला यावा लागेल. म्हणले ऐक तारकासुर किती युद्ध, किती बलवान. मिलितास्ते तदा सर्वे देवा शुक्र पुरोगमाः स्वैर्बलैः परिवृत्ता युद्धकामा महाबलाः. तो इतका युद्ध करण्याकरता इतका महाबली होता, इतका प्रतापी होता. एवं देवाश्च दैत्याश्च युद्धकामाः स्थिता भुवि सैन्येन महता तेन व्यूहं कृत्वा पृथक पृथक. ते म्हणले इतका डेंजर आहे ना तो, लय महाबली आहे. मोरानं सांगितलं कार्तिक स्वामीला तुम्हाला जायचं तर जा, मी येणार नाही. आणि त्यानं मला बाण मारला, मग माझा वध झाला, मग नाही यायची. बळच कार्तिक स्वामींनी त्या मोराला सांगितलं जावं लागणार. बळ कार्तिक स्वामींनी त्या मोरावरती युद्ध करण्याकरता तयार झाले. मोराने कार्तिक स्वामींना तारकासुराच्या जवळ आणून उभं केलं. जवळ आणून उभं केल्यानंतर तारकासुराने बघितलं, म्हणले असला तारकासुर काय बा, काय येडे देव आहे. त्यांना एवढे मोठे झाले म्हणे, पार 32 इंची गळून पडायला लागली. ढवळे झाले म्हणे आखे, तरी आखली आल्या नाही. अरे त्यांना उरून पुरलो म्हणे मी, का पुरून उरलो? तसंच काहीतरी धरा तुमच्याकडे, तुम्हाला काय धरायचं? पुरून उरला का उरून पुरला? पा पुरून उरला म्हणे मी एकटा गडी. आणि ते काय पाठीलं म्हणे ते पोरग एवढं एवढं नाही म्हणे. अरे नुसतं असं केलं तरी ते मोरा सगट कुठं जाऊन पडून तपास. ए बालका, तू माझ्या सोबत युद्ध करणार आहे का? हे बघ. उभे सेने तदा तेषाम गर्जेताम वनोपमे भयंकरेत्य वीराणाम इतरेषाम सुखावहे. बघा म्हणले माग, उभे सेने तदा,
माग काय आहे पहा म्हणजे माझ्या पाठीमाग किती सैन्य आहे आणि तुझ्या काय आहे? तुझ्या पाठीमाग काय आहे ते बघ. कार्तिक स्वामींनी त्याला सांगितलं, ए तारकासुरा, अरे किती तू छळतो मला माहितीये ना. मी पाहतो म्हणले तुझ्याकडं, माझा जन्म तुझा वध करण्याकरता झालाय. हे देवानी काय इतके दिवस भजने खाल्ले म्हणले, तप केलं म्हणले माझ्या जन्माकरता. आणि जेव्हा आता मी जन्माला आलोय ना, आता माझं कर्तव्य आहे म्हणले, मी या देवदेवतांना सुखी करण्याकरता, या दुःखातून निवृत्त करण्याकरता माझं कर्तव्य पार पाडतोय म्हणले. माझ्याशी युद्ध कर, बघतोच तू कसा जगतोय. आज दोघात तुडुंब युद्ध चालू झालं. इकडून बाण कार्तिक स्वामी बाण मारतायत, तिकडून तारकासूर बाण मारतोय. दोघांचा बाण एकमेकाला धडकलं की ठाय धडम दिशे आवाज यायचा. बाण मारून परत आवाज द्यायचे, भस्मसात कुरुते देवो यदर्पै तत्कुरुशनम्. अशा प्रकारचे श्लोक म्हणून, अशा प्रकारचे वीरविद्या, वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे प्रकारचे बाण, कधी सूर्य, कधी चंद्र, कधी अग्नी, अशा प्रकारचे बाण घ्यायचे. दोघांकडे एकमेकांकडे बाण मारायचे. ते बाण एकमेकाला येऊन चिटकायचे. बराच वेळ चाललो. एक बाण नाही, दोन बाण नाही, हजारो वर्ष त्या दोघांचं युद्ध चालू. आणि दोघांच्या युद्धामध्ये योगायोगानं गंमत अशी झाली, नारद महर्षी तिथं गेले. आणि गेल्यानंतर मधल्या सुट्टीच्या काळात नारद महर्षींनी सांगितलं, म्हणजे कार्तिक स्वामी, अहो ते तारकासूर आहे, त्यानं अख्खे देवगार केले म्हणले, त्याचा वध करणं सोपं नाही. तुम्ही एक काम करा म्हणले, ब्रह्मास्त्र वापरा म्हणले. ब्रह्मास्त्र वापरून करा त्याचा वध म्हणले, शिरच्छेद करून टाका. ब्रह्मास्त्र वापरायचं ठरलं. आले युद्ध, आक्रमण. दोघांवरती तुटून पडल्यानंतर हे युद्ध सुरू झालं. तुंबळ हाणामारी चालू झाली. इकडचं सैन्य मरतंय, तिकडचं सैन्य मरतंय. दोघांचे सैन्य निम करून मारू लागलं. मरता 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 पाहता ओम ब्रह्मणे नमः, ओम ब्रह्माय धाताय नमः, ओम सृष्टी विधाताय नमः, ओम सृष्टी स्थिताताय नमः असं म्हणले. आणि ब्रह्मदेवाचं स्मरण केलं. आणि ब्रह्मदेवाचं स्मरण करून त्याच्यामध्ये ब्रह्मास्त्र आणलं. ब्रह्मास्त्र आणून त्या ब्रह्मास्त्राकडे असं ब्रह्मास्त्र त्या तारकासुराकडे केलं. तारकासुराकडे केल्यानंतर त्या ब्रह्मास्त्राला तारकासुराकडे सोडलं. सु 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 करेल ते ब्रह्मास्त्र गेलं. तारकासुराचा शिरच्छेद झाला आणि तारकासुराचा वध झाला. तारकासुराचा वध झाल्यानंतर सगळ्या देवदेवतांनी कार्तिक स्वामीचा जय जयकार केला. बोला स्वामी कार्तिकेय भगवान की, बोला स्वामी कार्तिकेय भगवान की.